नमस्कार. हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. राज्यातील पावसाचा जोर खूप आता वाढत देखील चाललेला आहे. काही भागात मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे. अजून देखील काही भागामध्ये तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. मध्यम ते जोरदार पाऊस राज्यामध्ये अजून एकदा पाहायला मिळू शकतो. आता सविस्तर अंदाज पाहणार आहोत. कोणत्या तालुक्यात पाऊस कसा राहील, कोणत्या जिल्ह्यात पाऊस कसा राहील त्याबाबतची अपडेट पाहायला मिळेल. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आतमध्येच कट केल्यामुळे पुढील जिल्ह्याचा अंदाज कळत नाहीये, तुमच्या तालुक्याचा अंदाज पाहायला मिळत नाही. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राइब करू शकता व नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकू शकता, जेणेकरून रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळेल. अजून भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा, जेणेकरून हवामानाचे अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळत असतात. तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज. आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तिकडे पाहू शकता माजलगाव परळीचा भाग असेल काही, या ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. तर काही ठिकाणी हलके थेंब आपल्याला पाहायला मिळत आहेत. हलका पाऊस पाहायला मिळत आहे. तसेच इकडे श्रीरामपूर, इगतपुरी, जुन्नरच्या भागाकडे देखील हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. ढगाळलेलं वातावरण खूप मोठ्या प्रमाणामध्ये काही भागामध्ये आपल्याला तीव्र असं पाहायला मिळत आहे. तसेच एकंदरीत विचार केला तिकडे जळगाव, अकोला असेल, पावसाला सुरुवात झालेली आहे. तीव्र ढग तयार झालेले आहेत. या ढगांचा प्रभाव पुढे चालून राज्यातील बऱ्याच भागात आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो. याची तीव्रता देखील अजून वाढतच चाललेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर खामगावमध्ये पाऊस चालू आहे. खामगावच्या काही भागामध्ये जोरदार असा पाऊस सुरू झालेला आहे. त्यातली त्यात जळगाव जिल्ह्यातील काही भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे. त्यातली त्यात खामगावच्या उत्तरेकडील भागात, अकोला जिल्ह्याच्या देखील काही भागामध्ये, तर जळगाव जिल्ह्याच्या काही भागामध्ये मुसळधार पावसाने आत्ताच हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे. पुढील 1 ते 2 तासात तर परतीच्या पावसाचा धुमाकूळच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तीव्र पाऊस पाहायला मिळणार आहे. काही जण म्हणत होते की हा पाऊस जे आहे ते धुमाकूळ घालणार नाहीये, मात्र अक्षरशः शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात, तसेच जालना जिल्ह्यात देखील हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात ही परिस्थिती पाहायला मिळत आहे. पावसाची तीव्रता खूप पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झालेली आहे. तसेच आता इकडे चाळीसगाव, मालेगाव, धुळे, पारोळा, मनमाड काही तासातच पावसाचं आगमन होणार आहे. मध्यम ते जोरदार पाऊस. अजून कोणत्या ठिकाणी पाऊस चालू आहे ते जर पाहायला गेलं तिकडे पाहू शकता नागपूर, गोंदियाच्या काही भागामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे. भंडारा, गोंदियाच्या भागामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. तसेच इकडे वाणी, यवतमाळच्या काही भागामध्ये, वाडकी, पुणेच्या भागामध्ये जोरदार पावसाला सुरुवात होत चाललेली आहे. तर आता पुढील काही तासाचे वातावरण पाहायला गेलं तर अजून तीव्रता वाढणार आहे. चिपळूण, सातारा जोरदार पावसाचं आगमन 10 ते 15 मिनिटातच होणार आहे, कारण की तीव्र ढग या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे. गोरेगावच्या देखील भागामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. आता सध्या स्थितीला पाहू शकता इकडे वातावरणाचा अंदाज घेतला तर अतिवृष्टीची शक्यता खोपोली, मुंबईच्या भागात राहणार आहे. तीव्र कमी दाबाचा प्रभाव देखील गोरेगाव, जेजुरीच्या भागात देखील पाहायला मिळेल. मात्र सध्या स्थितीला मुंबईच्या भागात अतिशय जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. खोपोली, खेडपर्यंत हे वातावरण सक्रिय राहणार आहे. तसेच इकडे नाशिक, इगतपुरी, वाडा, इकडे लवासा, मनमाड, मालेगाव, चाळीसगाव पर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस, विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाची शक्यता आहे. तुमचा देखील जिल्हा घेणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजून चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करू शकता. तसेच इकडे उत्तरेकडे पाहू शकता अजून नवापूर, साक्रीचा भाग आहे. जोरदार पाऊस राहणार आहे. सतर्कच राहावे. खूप तीव्रता पावसाची आपल्याला पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यातील केज भाग असेल, मुसळधार पावसाचं वातावरण सक्रिय होतानाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. मध्यम ते जोरदार पाऊस या ठिकाणी राहील. तसेच अहिल्यादेवीनगर, पैठण, बीडचा भाग असेल, जामखेडचा काही भाग असेल, मध्यम ते जोरदार पाऊस राहणार आहे. श्रीरामपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, वैजापूर याही भागामध्ये मध्यम ते काही भागात जोरदार अशा पावसाचं वातावरण सक्रिय होईल. मुसळधार पावसाची शक्यता बऱ्यापैकी भागामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यातले त्यात अतिशय मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणारा पहिला तालुका आहे मनमाड. दुसरा जिल्हा आहे नाशिक, मालेगाव तालुका असेल, अहवा, साक्री, धुळे, पारोळा, चाळीसगाव, वैजापूर मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. नंदुरबार, शिरपूर या भागामध्ये, इकडे तसेच खंडवा, बुरहानपूर, जळगाव, धरणी, अकोट, खामगाव, अकोला भाग असेल, चिखलीच्या भागापर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी अतिशय मुसळधार पाऊस पाहायला मिळेल. वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, श्रीरामपूर, चिखली, जालना या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. त्यातले त्यात पाहू शकता सिल्लोडच्या भागात खूपच तीव्र असं पावसाळी वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढील काही तासात अतिशय मुसळधार पावसाची शक्यता या भागात दिसून येत आहे. तसेच आता इकडे पाहू शकता
जामखेड, बीड, माजलगाव, परभणी, परळी, अहमदपूर, केज अतिशय मुसळधार पावसाला पोषक वातावरण राहण्याचा अंदाज आहे. मध्यम ते काही भागात जोरदार पाऊस राहील. तसेच माजलगाव, परभणी, जिंतूर, हिंगोली या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. अतिशय मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तसेच इकडे सोलापूर, तुळजापूर, बार्शी, पंढरपूर, इंदापूर, करमाळा या भागात देखील जोरदार पाऊस राहणार आहे. मात्र थोडीशी व्याप्ती कमी राहील. मध्यम ते जोरदार पाऊस होईल. मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार देखील सरी होतील. वडूज, विटा, कराड, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातून शेतकऱ्यांच्या कमेंट येत होत्या. तर याही ठिकाणी जोरदार पावसाला पोषक वातावरण राहणार आहे. तुमचा जिल्हा व तालुका कमेंट करून नक्की कळवा. रिप्लाय देऊन तुमच्या तालुक्याचा लगेच अंदाज दिला जाईल. तसेच इकडे पाहू शकता आता नांदेड, उमरखेड, पुसद, वाशिम, हिंगोली मध्यम ते मुसळधार पावसाचं वातावरण राहणार आहे. तर यवतमाळ, कारंजा, अकोला, खामगाव, अमरावती या भागात सतर्कच राहणं गरजेचं राहील. खूपच तीव्र मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला या भागाकडे पाहायला मिळत आहे. व शेतकरी मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी अजून 3 दिवसाचा अंदाज देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तसेच अचलपूर, अमरावती, आर्वी, कोंडली, वरुड, सासूर, घोटी, मुलटीचा भाग असेल, नागपूर, उमरेड, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, देसाईगंजचा भाग असेल, माकुण असेल या पट्ट्यात देखील मध्यम ते काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचं वातावरण सक्रिय होणार आहे. त्यामुळे सतर्कच राहावं लागेल. देसाईगंजेच्या भागातील शेतकऱ्यांना, चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, गडचिरोलीला देखील सतर्कतेचा इशारा आहे. तर कोंडली, आर्वी, अमरावती, वरुड, अचलपूर या भागात देखील सतर्कतेचा मोठा तीव्र इशारा आपल्याला पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी सतर्कच राहावे. उमरेडच्या भागात देखील हीच स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. तर छत्रपती संभाजीनगर, देऊळगाव राजा, सिल्लोड, माहुना, चिखलीचा भाग असेल, कन्नड, तालवेड, वैजापूर, येवला, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी, संगमनेर, गोडेगाव, बागोर, पाथर्डी, अहिल्यादेवीनगर, कडा, जामखेड, बीड, चौसाळा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस राहणार आहे. तर केज, परळी, गंगाखेड, अहमदपूर जोरदार पाऊस राहणार आहे. कमदारच्या भागात मुखेडचा भाग असेल, परभणी, पूर्णा, सेलू, जिंतूर, धाराशिवच्या भागात देखील पावसाला पोषक वातावरण पाहायला मिळेल. मध्यम ते काही ठिकाणी जोरदार असं पावसाळी वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकतं. तीव्रता देखील पावसाची काही भागामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळणार आहे. हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घेणे गरजेचे राहील. पावसाची तीव्रता देखील वाढत जाण्याचा अंदाज दिसून येत आहे. तसेच अहमदपूर, उदगीर, लातूर असेल, निलंगाचा भाग असेल या भागातून कमेंट येतात शेतकऱ्यांच्या. याही ठिकाणी जोरदार पाऊस राहणार आहे. पेठ, तुळजापूर, बार्शीला देखील आज पावसाची व्याप्ती राहील. मध्यम ते काही भागात जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. हे देखील लक्षात घ्या. तीव्रता पावसाची अधिक राहण्याचा अंदाज या पट्ट्यात देखील पाहायला मिळत आहे. एकंदरीत आता तुम्हाला जिल्ह्याची नावे सांगत आहे, लक्षात घ्या. नंदुरबार जिल्हा जोरदार पाऊस, धुळे, जळगाव, मालेगावच्या भागात देखील जोरदार पाऊस राहील. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अहिल्यादेवीनगर, नांदेड, परभणी जोरदार पाऊस राहणार आहे. लातूर मुसळधार पावसाची शक्यता, तुरळक ठिकाणी भाग बदलत. अकोला, अमरावती जोरदार पाऊस. जळगाव, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडाराच्या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस. तसेच इकडे राहिलेला अकोल्याचा भाग, वाशिम, बुलढाण्याचे भाग असतील या पट्ट्यात देखील उमरखेड, जिंतूर, लोणारच्या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस. नाशिक जिल्हा सर्वदूर पाऊस, मुंबईत अतिवृष्टीची शक्यता असं वातावरण पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सतर्क राहा व शेतकरी मित्रांनो सावध राहा. रोजची रोज अपडेट दिली जाईल. आता दिनांक उद्याच्याला पाहू शकता. उद्या देखील पावसाची तीव्रता आपल्याला पाहायला मिळत आहे. जोरदार पाऊस देखील उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. जळगाव, अकोला, नागपूर उद्या देखील सतर्क राहा. नंदुरबार, खंडवाचा भाग असेल या पट्ट्यात जोरदार असं पावसाळी वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच आता आपण जर पाहायला गेलं तर दिनांक 27चा पाहायला 28 तारखेला देखील सतर्क राहा. 28 तारखेला देखील जोर पावसाचा आहे. 29 तारखेला तीव्रता कमी होईल. दिनांक 30 तारखेचा विचार केला तर राज्यातील पाऊस थोडासा कमी होणार आहे व 1 तारखेला पुन्हा एकदा पाऊस राज्यातील काही भागात पाहायला मिळेल. 2 तारखेला देखील 3 तारखेला हीच परिस्थिती आहे. 3 तारखेला देखील जोरदार पाऊस राहील. शुक्रवारी 4 तारखेला देखील जोरदार पाऊस राहणार आहे. मात्र पावसाची व्याप्ती थोडीशी कमी राहील. स्थानिक वातावरण निर्माण होऊन मुसळधार पाऊस राज्यातील काही भागात आपल्याला पाहायला मिळेल. तर 5 तारखेला देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. राज्यातील बऱ्याच भागामध्ये मुसळधार देखील पाऊस दिनांक 5 तारखेला आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, वातावरणात काही बदल झाला तर अपडेट दिली जाईल. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात, मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाहीये. धन्यवाद.